नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 2 जून 2026 रोजी देऊळघाट येथे पाण्यासाठी संतप्त ग्रामस्थांचा एल्गार. देऊळघाट ग्रामपंचायतीसमोर आज डफडे बचाव आंदोलन. गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झालेल्या देऊळघाट येथील ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे बचाव आंदोलन छेडण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो महिला पुरुष सहभागी होणार असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. गावात नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच सार्वजनिक विहिरीभोवती संरक्षण भिंत उभारून परिसराची स्वच्छता राखावी अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र ग्रामपंचायतीकडून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देऊळघाट शहराध्यक्ष अरबाज खान बशीर खान यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान डफडे बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे 150 ते 200 महिला, पुरुष आणि युवक सहभागी होणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाला असून आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली असून ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आश्वासनांचा कंटाळा, पाण्यासाठी डफडे वाजवून ग्रामस्थांचा आक्रोश, अशी चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. अभी तक का जो निवेदन दिए पंचायत समिति में दिए, जिला गढ़ विकास अधिकारी के साथ हमारी चर्चा हुई थी, उसके बाद में हमने ग्राम पंचायत में निवेदन दिए. अभी तक का हमारी वो 10 दिन हो गए उसको, अभी तक हमारी उसके ऊपर कोई भी इन्होंने कोई काम करे नहीं, इसकी कोई चर्चा हुई नहीं, कुछ हमको काम होते दिखा नहीं. तो हमने जो है तो फिर डफले बजाओ आंदोलन करे. आज हमारा डफले बजाओ आंदोलन हुआ. इसके अंदर हमारी ग्राम सेवक के संगात चर्चा हुई. इसके अंदर हमारी बात को उन्होंने बोले कि भाई चर्चा में ऐसी बात रखी गई कि अब तत्काल जो है तो नवे कुएं का काम भी चालू किया जाएगा और पानी के मसले में भी जो है तो वो काम कर रही. अब अगर काम नहीं हुआ 8 दिन के अंदर, हमने 8 दिन का इनको टाइम और दिया. और पद्मावती के बारे में भी हमारी चर्चा हुई, सब सगले कामों के बारे में हमारी जैसा इनसे चर्चा होगी. अगर से ये हमारा काम चालू नहीं होता 8 दिन के अंदर, हमको ऐसा लगता है कि भाई ये ग्राम पंचायत कुछ कर रही नहीं, तो हम इसके बाद में फिर जो है तो जिला परिषद में सीओ के पास में जाके वहाँ पे हम सीधा उसको घेराव करेंगे. ये हमारा इशारा है सीधा क्रांतिकारी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष अरबाज खान देवलघाट.